ठाणे महानगरपालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके केली करदात्यांना उपलब्ध. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सन 2026-27 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके 1 एप्रिल 2026 रोजी तयार करण्यात आली असून SMS किंवा लिंकच्या माध्यमातून करदात्यांना पाठवण्यात आली आहे. या SMS मध्ये मालमत्ता कर भरण्याची तसेच मालमत्ता कराचे देयक पाहण्याची लिंक करदात्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ठाणेकर करदात्यांनी कर जमा करून महापालिकेस सहकार्य केले आहे, त्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरव राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रित महापालिकेकडे खालील कालावधीत भरल्यास दुसऱ्या 6 महिन्याच्या करातील सामान्य करामध्ये खालीलप्रमाणे सूट सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 15 जून 2026 पर्यंत आपला कर भरल्यास 10% सूट, 16 जून ते 30 जून 2026 या कालावधीत कर भरल्यास 4% सूट आणि 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत कर भरल्यास 3% सूट, तर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 26 या कालावधीत कर भरल्यास 2% सूट. दुसऱ्या 6 महिन्याच्या करातील सामान्य करावरील दिली जाणार असल्याची कर विभागाने नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सन 2026-27 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके प्रिंट करून करदात्यांना पोहोचवण्यात येत आहेत. तसेच propertytax.thanecity.gov.in या लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध असून याद्वारे त्यांचा कर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील संकलन केंद्रे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत कार्यरत आहे. करदाते आपल्या मालमत्ता कर महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील कोणत्याही संकलन केंद्रावर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, DD तसेच रोखीने भरणा करू शकतात. तसेच गुगल पे, फोनपे, भीम ॲप, पेटीएम व व्हॉट्सअप चॅटबोट 912225331590 च्या माध्यमातून सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करू शकतात. तरी ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरव राव यांनी केले आहे.